नमस्कार सगळ्यांना, शुभ दुपार. कसलं वारं सुटलंय आणि छानपैकी सगळं काम आवरलं आणि सारवून काढलं. लयच घर उखंडलं होतं, म्हणजे लयच खराब झालं होतं. चुलीला पोतेराही दिला. सांडगं घालायचं चालल्यात, कणिक मळीन आणि आत्या म्हणल्यात घर सारावती म्हणल्यावरती मी तवर करते सांडगं. मग आत्या तिकडं देवाच्या घरात करतात सारावल्यावरती कसं दिसायला लागलं. छान असा पसारा आवरला. पावसाने सगळा घोळच केला. सांडगं घालायचं काम चालू होतं, तवर पाऊस कुठनं ढगाळ आलं पण आणि टिपकं चार चार पडलं पण आणि लगेच पळत पळत बंद पण झालं आणि ऊन पण पडलं. सांडगं बाहेर वाळू घातलं होतं बाजव चांगल्यागत, तर आणि उचलून घरात आणावं लागलं. हे काल घातलेलं आता कुठं ठेवायचं, परत उचलून न्यावं लागतं बाहेर. जा बाहेर, ये घरात, जा आत. एवढं राहिलं या, अजून एवढं पीठ संपायचं या, एवढं घालायचं येत आज. होय आत्या? आणि भाकरी करायला आमच्या इथं जागरा नाही हो का, इथं समोरच इथं पलीकडं वाचतंय, लिंबाच्या झाडाच्या पलीकडे दिसाना तुम्हाला. काय झालं, जेवला का? बरं. सगळीकडे पाऊस झाला पण आमच्याकडे काय आला नाही, लय थोडा आला. नुसतं आभाळ आलं गेलं आणि परत आलं. पाऊस काय थोडासा उघड टिपकला म्हणा, नुसतं काय दिसतंय ना ते तसं करून गेला उगं, पण काय जोरदार आला नाही. झाडं तरी वाईट टवटवीत झाले असते. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. संध्याकाळचं छान वातावरण झालंय बरं का. असं आमच्या इथं समोर जागरण आहे, त्याच्यामुळं व्हायचं पावसाने थोडी ही दिली. तिकडं झाडाच्या ह्याच्यातून दिसतंय का नाही काय माहिती, तिकडं लाईटी फिरतात बघा तो का, तिथं ऐकू येतंय. तिथं हे चाललेलं आहे, जागरण आहे मोठं, आणि ह्यांना भाकरी टाकायच्या त्या. हा राहू दे की, मी धार काढायची बादली घ्यायची ना मला. कुत्री कशा आत्याच्या मागं पळतात. अरे भाकरी हिथं आहे त्या, या चला तिकडे या, भाकरी हिथं आहे तिथं टाकते तुम्हाला, चला. सगळे जेवण करायला जातात. आत्या जेवण करून आल्या, बापू गेला, अण्णा गेला, गणेश गेला, हे पण जायच्यात. हे म्हणले मी थोडा वेळ उशिरा जातो, आत्ता चालत तिकडे गेले ते भुलेश्वरला. ते मस्त वातावरण झाले संध्याकाळचं छान. इथनं पुढं असंच वातावरण होतंय. माझी झाडं सुकायला लागली होती, पण पावसाला देवाला काळजी, त्याच्यामुळं लागला उली उली. पण नाही आला बरं का आज नाही आला ती बरं झालं. कसं इथं मोठा कार्यक्रम होता आणि मग ते थोडंसं पाऊस आला किंवा वारा आले की मग खूप धावपळ होती. पण आबळ आलेलं आहे मात्र खरं. थोडं शिताडा आलता मगाशी, एकदम नॉर्मल आला. चला कुत्र्यांना भाकरी टाकते, धार काढायची. सगळे भांडी ही घासून ठेवलेत चकाचक. आज काय म्हणलं स्वयंपाक करायचा नाही, कारण खोका चपात्या सकाळच्या चपात्या आहेत. थोडं सांडग्याची भाजी, काहीतरी भाजी करा म्हणलं, आणि कुत्र्यांना चपात्या म्हणजे भाकरी. हो का, टोपलं गच्च भरले. आणि तू इकडे तिकडे पळूच नको, अजून धार काढायची या. बस इथे एका जाग्यावर, चल कुत्र्यांना भाकरी टाकते की काय. टोपलं आता इथं ठेवते. यो सगळे चला, परत मी जाणार नाही धार काढाय. चला आपापली भाकरी घेऊन जा. चला 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 चला, कोण कोण आलं, कोण कोण आलं, कोण कोण आलं. हा तिथंच तिथंच तिथंच, पुढं नाही लय. चला, दुसरं कुठं गेलं माग हो, पार माझ्या मांडी बसते का येऊन. सर खा की तुझी, चल चला 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 लवकर खा, घ्या पटापटा खाऊन. एका एकाचं मिटावलं म्हणजे बरं असतं. कसं स्वयंपाक नाही त्याच्यामुळे नाही म्हणते. स्वयंपाक करायचा असत कावाच लागला असतं कामाला. आत्या म्हणते तिकडं पाहुण्याचं येत ना, त्याच्यामुळे पाहुण्यांचं जागरण नाही. जेवाय बोलवलंय तुला नाशिवणीला, पण ते म्हणले का म्हणून आलं नाही तर आता काय करावं. सगळ्यांनी तरी कसं जावं जेवायला. म्हणलं नको, काय करायचं आहे मी घरी. आत्यांना म्हणलं जा तुम्हीच. ते कोटमा न्यायला होता ना, आमच्यात कोटमा आहे ना खंडोबाचा जेजुरीचा, आत्या गेल्या त्या घेऊन. तर असं सगळ्यांना हा व्हिडिओ मी इथं संपवते. मला वाटतं छोटा झाला असेल. बापूचं ही करायचं होतं, बापू गेले गणेशला नानाला घेऊन जेवायला. असू द्या, बाय सगळ्यांना, शुभ रात्री, गुड नाईट.